गेल्या आठवडाभरात सलग झालेल्या दरवाढीमुळे आधीच होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा आणखीन एक मोठा फटका सहन करावा लागणार आहे। आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये तब्बल 11 ते 14 रुपयांची वाढ प्रति लिटर होऊ शकते, असे संकेत विश्लेषकांनी दिले आहेत। गेल्या आठवड्यात इंधनाचे दर प्रति लिटरनं वाढलेले असले तरी कंपन्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ अपुरी असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। सध्या तेल कंपन्यांना दररोज कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे। रशिया युक्रेन युद्धादरम्यान इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली होती। यापूर्वी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीमुळे दरात विक्रमी वाढ करण्यात आली होती। त्या तुलनेत सध्या झालेली दरवाढ कमी असून आगामी काळात ग्राहकांवर याचा मोठा आर्थिक भार टाकला जाण्याची शक्यता वर्तवली जाते। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।